सर्व मान्यवर उपस्थित पाहुणे आणि आपले शेतकरी बंधू भगिनींना मनापासून नमस्कार. आपल्या भारतीय संस्कृतीत एक खूप सुंदर वाक्य आहे, अन्नदाता सुखी भव. कारण जो आपल्याला अन्न देतो तो फक्त शेतकरी नसतो, तो आपल्या जीवनाचा आधार असतो. वेलकम टू द वसुंधरा ग्रेन्स फेस्टिवल 2026. इट्स अ 10th year ऑफ सेलिब्रेशन. आज आपण सुपरमार्केटमध्ये जातो, खरेदी करतो, पण त्यामागे असलेला शेतकरी आपल्याला दिसत नाही. हा महोत्सव त्या अंतराला कमी करण्याचा प्रयत्न आहे, जिथे आपण पुन्हा एकदा मनापासून म्हणू शकतो, अन्नदाता सुखी भव. आज के इस विशेष अवसर पर हम अपने बीच कुछ ऐसे सम्माननीय व्यक्तित्वों का स्वागत करने जा रहे हैं जो न केवल अपने क्षेत्र में अग्रणी हैं, बल्कि समाज सेवा और जन कल्याण के प्रति उनकी निष्ठा हम सभी के लिए प्रेरणा स्रोत है. ये वे व्यक्ति हैं जिन्होंने अपने कार्यों से समाज में सकारात्मक बदलाव लाने का निरंतर प्रयास किया है, चाहे किसानों की समस्याओं का समाधान हो, सामाजिक जागरूकता फैलाना हो या जनहित के कार्यों में सक्रिय भूमिका निभाना. इनका योगदान अतुलनीय रहा है. ऐसे महान और प्रेरणादायी व्यक्तित्व की उपस्थिति आज के वसुंधरा धान्य महोत्सव को और भी गौरवान्वित कर रही है. तो आइए हम सभी मिलकर जोरदार तालियों के साथ हमारे मुख्य अतिथियों का स्वागत करते हैं. आज आपले आदरणीय अतिथी आहेत श्री लक्ष्मणराव सायकर. हे बाणेरचे नागरिक आहेत, सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि पाषाण बाणेर नव्हे तर या परिसरातील सर्व टेकड्या कायदेशीररित्या वाचवण्याचा त्यांचा लढा चालू आहे आणि त्यांच्यामुळेच आज आपल्याला टेकड्या दिसत आहेत. ही इज फायटिंग अ लीगल फाईट. गेल्या 25 वर्षात ते कायदेशीर लढा कोर्टातून लढत आहेत. त्यामुळे या टेकड्या आज शाबूत आहेत आणि आपण तिकडे जाऊ शकतो, वृक्षारोपण करू शकतो, फिरू शकतो. आपले पुढचे अतिथी आहेत श्री गुलाबराव तापकीर. हे वसुंधराचे आधारस्तंभ आहेत. 2006 पासून जेव्हा आपण ही चळवळ चालू केली तेव्हापासून ते आपले मार्गदर्शक आहेत, आधारस्तंभ आहेत. आणि वसुंधरा धान्य महोत्सवाची सुरुवात पण 2017 साली त्यांच्या घरूनच झाली होती. त्यांच्या बंगल्याच्या बाजूला एक एकरची जागा होती. तेथे त्यांनी त्यांची जागा आपल्याला उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांची राहण्याची व्यवस्था आणि बाकी सगळी व्यवस्था त्यांनी केली आणि तिथूनच धान्य महोत्सवाची सुरुवात झाली. जवळजवळ 10 वर्षाआधी 2017-18 बाणेरला तुकारामगड येथे धान्य महोत्सव घेतला होता. हे आपले आधारस्तंभ आहेत आणि आपल्याला ते सतत मार्गदर्शन पण करतात. आपले पुढील माननीय अतिथी आहेत श्री दत्तात्रय कोकाटे. हे या शुभतेज गार्डनचे ओनर आहेत. हे आपल्याला मागच्या 3 वर्षापासून जागा उपलब्ध करून देतात. समाजाचं देणं काय असतं तर या पीक सीझनमध्ये आपल्याला जागा उपलब्ध करून देणं, ह्याला समाजाचं देणं म्हणतात. हे वसुंधरा स्वच्छता अभियान आणि धान्य महोत्सवासाठी आणि शेतकऱ्यांसोबत कायम उभे असतात. श्री सुनील निंबाळकर हे मागच्या 10 वर्षांपासून विषमुक्त शेती करतात. या सर्वांचं मी शाब्दिक सुमनांनी स्वागत करते. हे जे वर्ष आहे हे जागतिक महिला शेतकरी वर्ष आहे. आपल्या सगळ्या शेतकरी महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपा मोरे यांचं मी स्वागत करते. आप सभी की सेवाओं के लिए हम शब्द रूपी सुमन अर्पित करते हुए वसुंधरा स्वच्छता अभियान और वसुंधरा धान्य महोत्सव की तरफ से हृदय से अभिनंदन एवं स्वागत करते हैं. आता आपण बळीराजाचं पूजन करून धान्य महोत्सवाचा शुभारंभ करत आहोत. वसुंधरा हे शुद्ध हवा, शुद्ध आणि शुद्ध अन्न यावरती काम करतं, पर्यावरणावरती काम करतं, वृक्षारोपणावरती काम करतं. तर वसुंधरा स्वच्छता अभियान पथदर्शी प्रकल्प टँकरमुक्त दरवळे यावरती मी जरा थोडंसं एक वाचन करणार आहे. महाराष्ट्राच्या काही भागात दुष्काळ पाचवीलाच पोचलेला आहे. 1972 सालच्या तीव्र दुष्काळाची आठवण 2015 साली परत झाली. अलीकडे दुष्काळात सलगपणे 2 किंवा 3 वर्षापर्यंत जाणवू लागला आहे. सरकारतर्फे शिवाय अनेक स्वयंसेवी सामाजिक संस्थांतर्फे या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याचे प्रयत्न सुरू असतात. काही कायमस्वरूपी तर काही तात्कालिक उपाययोजना करून अशा प्रकारची दुष्काळी परिस्थिती का निर्माण होते याची कारण मीमांसा केली असता जागतिक तापमानवाढ, जंगलाची बेसुमार तोड, जलसंधारणाचा अभाव
हे घटक ठळकपणे कारणीभूत आहे असे लक्षात येते. यावर मात करण्यासाठी फार मोठी लोकचळवळ उभारण्याची गरज भासू लागली आहे. वसुंधरा स्वच्छता अभियानाची स्थापना करण्याचा मुख्य उद्देश वसुंधरेचे संरक्षण, संवर्धन आणि अखिल मानवजातीच्या शाश्वत, सुखी, आरोग्यसंपन्न जीवनासाठी समविचारी व्यक्तींना एकत्रित करून एक लोकचळवळ उभारणे हा असल्याने देशातील दुष्काळी परिस्थितीबद्दल चिंतन बैठकीत नेहमीच चर्चा घडून यायची. 2011-2012 यावर्षी पावसाची स्थिती समाधानकारक नव्हती. दुष्काळावर मात करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या स्तरावर विविध पद्धतीने केले जात होते. माध्यमाद्वारे त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत होती. वसुंधरा स्वच्छता अभियानच्या मासिक चिंतन बैठकीत याच विषयावर सखोल चर्चा केली जाऊ लागली. अशाच एका बैठकीत अभियानाचे एक धडाडीचे कार्यकर्ते श्री दीपक श्रोते यांनी वेगळीच भूमिका मांडली. ते म्हणाले की दुष्काळग्रस्तांना केवळ आर्थिक मदत देणे हा तात्पुरता उपाय न असता आपण आपल्या परीने या संकटाच्या मुळाशी जाऊन भिडावे व अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी एखाद्या अवर्षणग्रस्त गावामध्ये काम करून त्या गावाला दुष्काळाच्या परिस्थितीमधून कायमची बाहेर काढून एक मॉडेल देशापुढे ठेवावे. यासाठी कालबद्ध सुनियोजित असा कार्यक्रम आखून तो नेटाने राबवावा. विचार मांडण्याची त्यांची पद्धत स्पष्ट व नेमकी असल्याने ती कल्पना साऱ्यांनीच उचलून धरली. यासाठी सातारा जिल्ह्यातील मान खटाव या कायम दुष्काळी पट्ट्यातील एखादे गाव निवडावे असा निर्णय झाला. लगेचच 2012च्या एप्रिलमधील दुसऱ्या आठवड्यात अशा एका गावाचा शोध घ्यायला वसुंधरा स्वच्छता अभियानाचे कार्यकर्ते बाहेर पडले. त्याबद्दल मला यामध्ये आठवण मला येते की बाळकृष्ण तापकीर, स्वर्गीय बाळकृष्ण तापकीर सुद्धा आमच्यावर होते. दुर्दैवाने ते आपल्यावर सध्या नाही आहेत. साताऱ्याकडे जाताना प्रस्तुत लेखकाचे म्हणजे माझे गाव तडवळे, तालुका गोरेगाव, जिल्हा सातारा, पुण्यापासून साधारण अंतर 110 किलोमीटर देखील या पट्ट्यातच असल्याने तडवळे गावात भेट देऊन तेथील परिस्थिती पाहावी असे ठरले. तडवळे येथे पोहोचल्यानंतर आमची भेट झाली ती एका तरुण, उत्साही, तडफदार सरपंचाशी. त्यांचे नाव श्री अजित भोईटे. आम्ही त्यांना आमच्या भेटीचे प्रयोजन सांगितले. त्यांनी तडवळे गावाची सविस्तर माहिती सांगितली. त्यावरून ध्यानात आले की तडवळे हे गाव उत्तर गोरेगावच्या कायम दुष्काळी पट्ट्यात मोडते. येथील सर्वसाधारण वार्षिक पर्जन्यमान 250 ते 300 मिलीमीटर एवढेच आहे व ते सुद्धा अनियमित. दर 5 वर्षामध्ये 3 वर्षे कमी पावसाचीच असतात. यामुळे गावातील बहुतांश शेतीची राईत सिंचनाची कायमस्वरूपी व्यवस्था नाही. गावाच्या जवळून धरणांचे कालवे गेलेले आहेत, परंतु भौगोलिक रचनेमुळे त्याचे पाणी मिळत नाही. शासनातर्फे पिण्याचे पाणी 21 किलोमीटर लांबवर टँकरद्वारे पुरवले जाते. एकूण क्षेत्रफळापैकी 1/4 जमीन सुपीक, बाकीचे क्षेत्र डोंगरदऱ्यांनी माळरानाने व्यापलेले व बहुतांश शेतकरी अल्पभूधारक. सरपंचांनी तडवळे गावातूनच कामाची सुरुवात करावी अशी आग्रहाची विनंती केली व त्यासाठी संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. एवढ्यावरच न थांबता ग्रामपंचायती 16 एकर माळरान जमीन वृक्षारोपणासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. तसेच ही झाडे जगवण्याची गावाच्या वतीने हमी घेतली. त्यासाठी स्वतःच्या विहिरीचे पाणी देण्याची तयारी दर्शवली. त्यांची ग्रामविकासाची तळमळ, तसेच त्यांचा उत्साह, निर्णय क्षमता आणि साऱ्या गावाला बरोबर घेऊन कार्य पुढे न्यायची त्यांची पद्धत पाहून वसुंधरा स्वच्छता अभियानाच्या कार्यकर्त्यांनी सर्वानुमते त्यांची विनंती मान्य करून तडवळे येथूनच कामाचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्ष कामाची सुरुवात. तडवळे गावाची निवड झाल्यानंतर कामाचे नियोजन करण्यासाठी सरपंच, ग्रामस्थ व वसुंधरा अभियानाचे कार्यकर्ते यांच्या 3 ते 4 वेळा संयुक्त बैठका झाल्या. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर वृक्षारोपण करण्याचे ठरविण्यात आले व त्याचा येणारा खर्च समसमान पद्धतीने ग्रामपंचायत वसुंधरा स्वच्छता अभियानाने करावा असे ठरले. यानुसार जुलै आणि ऑगस्ट 2012 या महिन्यामध्ये 3 टप्प्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 1300 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. लायन्स व रोटरी क्लब यांच्याही या कामी सहकार्य लाभले. वृक्षारोपण केल्यानंतर परत एकदा मान्सूनच्या पावसाने दगा दिला. कमी पावसामुळे झाडे जातात की काय याचे भय वाटू लागले, परंतु अजित भोईटे यांनी दिलेला शब्द पाळला व स्वतःचे पिकाचे पाणी बंद करून ते पाणी योग्य समयी 1300 झाडांना देऊन त्यांना जीवनदान दिले. पुढच्या वर्षीच्या म्हणजे जून 2013च्या मान्सूनपर्यंत त्यांनी अथक परिश्रम करून झाडे जगवली. मधूनमधून वसुंधरा स्वच्छता अभियानाचे कार्यकर्ते तडवळ्याला भेट देत असत व प्रत्यक्ष काम करून गावकऱ्यांना प्रोत्साहित करत असत. पुढे 2013मध्ये उशिरा का होईना पण पावसाळी मदतीचा
हात दिला आणि या वृक्ष लागवडीच्या मोहिमेला यश येऊ लागले. जनावरांपासून संरक्षण व्हावे म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने कुंपण घातले गेले व अंतर मशागत सुरू ठेवली. 2014 व 15-16 या काळात पावसाचे प्रमाण कमी होते, परंतु परतीच्या पावसाने झाडांना दिलासा मिळाला. जो परिसर 4 वर्षापूर्वी केवळ उजाड माळरानाच्या स्वरूपात होता, त्या ठिकाणी देवराई जोमाने वाढत आहे. हे चळवळीच्या प्राप्त झालेले पहिले मोठे यश. दरम्यानच्या काळात तळवळे गावातील वृक्षारोपणची व वृक्ष संवर्धनाची माहिती शासन दरबारी व प्रसारमाध्यमापर्यंत पोहोचली व त्याची दखलसुद्धा घेतली गेली. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत अंतर्गत 2013 पासून तळवळे गावाची सलग 3 वर्षे निवड झाली व पहिल्या वर्षी 3 लाख रुपयाच्या पुरस्काराने गावाला सन्मानित करण्यात आले. तत्कालीन उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत तळवळे गावाची वृक्षारोपणाच्या कामाची प्रशंसा झाली. सामाजिक वनीकरण विभागातर्फे हायटेक नर्सरी स्थापित करण्यासाठी तळवळे गावाची निवड करण्यात आली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. साम TV अग्रवन प्रतिनिधीने गावाला भेट दिली व दुष्काळात 1300 झाडे जगवणाऱ्या या गावाची यशोगाथा 1 नोव्हेंबर 2015 रोजी प्रक्षेपित केली. वृक्षारोपणाची जागा स्मशानभूमीजवळ असल्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांची ये जा धार्मिक विधीसाठी या परिसरात नेहमीच होत असे. या जागेत झालेला बदल त्यांच्या लक्षात आला व योग्य संदेश नकळत पोहोचला. हे पहिलं काम आम्ही वृक्षारोपणचं केलं तळवळे गावामध्ये, पण मुख्य काम पुढंच होतं, जे आता तुम्हाला मी सांगणार आहे. जलसंधारण. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जो काही पाऊस पडेल त्याचे पाणी गावाच्या शिवारात मुरवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. याचे महत्त्व वसुंधराच्या निमित्त गाव बैठकीत वारंवार पटवून देण्यात आले. सरपंचांनी शासन दरबारी पाठपुरावा करून पाणलोटाची बरीच कामे केली. बांधबंदीसी, पाझर तलाव इत्यादी कामे करून पावसाचे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला. अजूनही बांधबंदीसी कामे चालू आहेत. वसुंधरा स्वच्छता अभियानतर्फे वेळोवेळी पाणी अडवा, पाणी जिरवा यावर मार्गदर्शन तर केलेच, पण वसुंधरा स्वच्छता अभियान फक्त मार्गदर्शन करत नाही, तर ते कार्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वसुंधराचे कार्यकर्ते स्वतः धडपड करीत असतात, हेही दाखवून दिले. श्री दीपक सुरते हे असे जे कार्यकर्ते जे कुठलीही गोष्ट स्वतः अंमलात आणताना मगच ती दुसऱ्यांना ती करण्याचे आवाहन करतात. तळवळे गावात काम करताना त्यांनी गावाचा बराच अभ्यास केला. तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून सल्लामसलत केली आणि मनाशी पक्की खुणगाठ बांधली की गावातील जमिनीखालचा भूजल स्तर सुधारणे गरजेचे आहे. त्यासाठी वसुंधरा टीमसह तळवळे गावाच्या शिवाराची रीतसर पाहणी केली. शिवाराची पाहणी करत असताना सरपंचाने 1972च्या दुष्काळात बांधलेला 10 बिघे पाझर तलाव दाखवला. हा पाझर तलाव 1.5 किलोमीटर लांबीच्या ओढ्यावर बांधला होता. पाझर तलाव बराचसा गाळाने भरला होता. त्यांनी माहिती दिली की पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास गावातील 60% शेतीला फायदा होतो. हाच धागा पकडून दीपक व राजेश उत्तरवार या वसुंधरा स्वच्छता अभियानच्या अनुभवी शिलेदारांनी तिथल्या तिथे वसुंधरामार्फत ओढ्याचे खोलीकरण, रुंदीकरण व पाझर तलावातील गाळ काढून खोली वाढवण्याचा निर्णय तर घेतला, पण आर्थिक नियोजनाचे काय? वरील सर्व घडामोडी असताना श्री दीपक सुरते शांतपणे व कोणताही गाजावाज न करता आपल्या कंपनीच्या CSR कमिटीकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या अथक प्रयत्नाला अखेर यश आले आणि SAS R&D फाउंडेशनतर्फे तळवळे गावातील डब ओढा ते 10 बिघे पाझर तलाव, अंदाजे अंतर 1.5 किलोमीटर, खोलीकरण, रुंदीकरण आणि तलावातील गाळ काढणे यासाठी 8,40,000 रुपयाचा निधी मंजूर करून घेतला. श्री दीपक सुरते यांनी त्यासाठी जी मेहनत घेतली, अथक परिश्रम घेतले, ते वसुंधरा स्वच्छता अभियानातील एक मैलाचा दगड ठरले. आर्थिक नियोजन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला 30 जानेवारी 2016 रोजी ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्सवात सुरुवात झाली. प्रकल्पाच्या कामावर सरपंचांनी त्यांचे सहकारी देखरेख ठेवून होते. काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवित होते. वसुंधराची टीम व SAS R&D फाउंडेशन पथकाने वारंवार वरचेवर पाहणी केली. साधारणतः 30 ते 35 ज्यावेळेला आम्ही भेटी दिल्या, इथून पुण्यातून भेटी दिल्या वसुंधराची टीम. जे व्यक्ती वाचन करतात त्यांचा यात सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा करायचा हे त्यांचं गाव होतं. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. आता हे काम पूर्ण झाल्यानंतर 10 वर्षाची परिस्थिती काय तुम्हाला सांगतो. टँकर पूर्णपणे बंद झालेला आहे. टँकरचं पाणी गावात येत नाही. पिण्याचे पाणी नळ योजनेद्वारे येतं. आणि ज्या गावामध्ये दुष्काळी गाव म्हणून मुली लग्नामध्ये तयार होत नव्हत्या,
आता परिस्थिती अशी आहे, ह्या गावामध्ये 500 एकरमध्ये ऊस आहे, 500 बोर आहेत. आणि हे कोणामुळे घडलं? वसुंधरा स्वच्छता अभियान आणि हे आमचे 2 स्टॉलवर, यांच्याशिवाय शक्य नव्हतं ते. एवढंच नाही तर त्या गावाच्या खाली 3 गावांच्या बोर्स आहेत. 3 गावाला तिथून पाणी पिलं, आपल्या शेतामध्ये पाणी असतात लोक. या अशा तर्फे वसुंधरा स्वच्छतांचं हे कार्य त्याला आलेले यश आहे. जैसा कि हम सभी को पता है कि वसुंधरा धान्य महोत्सव को इस वर्ष 10 वर्ष पूर्ण हो गए हैं। आज इस उपलक्ष्य में हम कुछ ऐसे व्यक्तित्वों का सम्मान करने जा रहे हैं जो पिछले कई वर्षों से समाज सेवा में अपना महत्वपूर्ण योगदान दे रहे हैं। ये वे लोग हैं जो बिना किसी स्वार्थ के निस्वार्थ भाव से समाज के लिए कार्य कर रहे हैं। पिछले 10 वर्षों से लगातार समाज के लिए काम करते हुए उन्होंने एक प्रेरणादायक उदाहरण प्रस्तुत किया है। इसीलिए आज हम उन्हें सम्मान स्वरूप 10,000 रुपये का चेक और सम्मान पत्र देकर सम्मानित कर रहे हैं। पहिला नागरिक सन्मान आहे अष्टपैलू व्यक्तिमत्व व हाडाचे शेतकरी श्री अनंत व सौ वर्षा भोयर, कचारी सावंगा, तालुका काटोल, जिल्हा नागपूर. मी बोलवते आहे विषमुक्त अन्न निर्मिती व विषमुक्त अन्न चळवळीसाठी झपाटलेले डॉक्टर देशमुख व कुटुंबीय, सोनपेठ, जिल्हा परभणी, मराठवाडा, महाराष्ट्र. वसुंधरा धान्य महोत्सवासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित असलेले सर्व नागरिक, सर्व स्टॉलधारक, सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, 10 वर्षाचा ही जर्नी जी आहे ही खरंच स्तुत्य अशी उपक्रम आहे. दीपकजींची आमची ओळख झाली होती तेव्हा ही सुरुवात आपलं पाषाणच्या आपल्या आदिशक्ती योगा हॉलपासून सुरू झाली. ती आज ह्या ठिकाणी शुभतेज मंगल कार्यालयामध्ये म्हणजे त्याचा विस्तार वाढत चालला आहे. मी एवढ्याच शुभेच्छा देतो की हा एवढा वाढत जाऊ की पुढचा कार्यक्रम सनी वर्ल्ड इथे हो आणि त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या असतील ते 100% आम्ही पूर्ण करू. आपण जर पाहिलं असेल, पहिला आठवडी बाजार भरायचा, आता आठवडाभर बाजार चालू आहे. आपण जर सगळीकडे पाहिलं असेल तर त्याच पद्धतीने तसंच हे जे धान्य आहे, धान्य महोत्सव हा आपलं फक्त एक महोत्सवापुरता हे न राहता एक आपल्या अंगवळणी पडावं, कायम आपल्या ह्याच्यामध्ये नेहमीच्या जीवनामध्ये यावं, असंच हा खरं उपक्रम आहे. मी आता जस्ट पाहत होतो, म्हणजे नगरवरून आलेत, परभणीवरून आलेत, वर्ध्यावरून, सगळे महाराष्ट्रातून नागरिकांचे स्टॉल्स इथे आहेत. ही खरंच एक पुणेकरांना एक पर्वणी आहे की सर्वांना एक चांगल्या पद्धतीने विषमुक्त आणि ऑर्गेनिक असं धान्य हे सगळं मिळत आहे. तर मी म्हणजे सर्व आयोजकांचं याच्यामध्ये कौतुक करतो की गेले 10 वर्ष सातत्याने असे उपक्रम घेणं ही छोटी गोष्ट नाही आहे. आणि ह्या वसुंधरा फक्त सामाजिक चळवळ न करता म्हणजे आपण पर्यावरण बाबतीत करत असताना धान्य आणि लोकांच्या आरोग्याकडे पण त्याच पद्धतीने आपण पाहतोय. हे खरंच एक कौतुकास्पद असा विषय आहे. त्यामुळे ह्या धान्य महोत्सवाला मी 100% शुभेच्छा देतो आणि त्याला ह्यांचं कार्य असंच वाढत जावं. येणाऱ्या काळामध्ये सनीज वर्ल्डमध्ये मोठं असं आपण हे घेण्यात येऊ, असे सगळे शेतकरी आपल्या ह्याच्यामध्ये सहभागी हो, अशीच मी आशा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विषमुक्त केळी शेतीतील प्रयोगशील जोडपे श्री अशोक व सौ कुसुमगडे, यावल, जिल्हा जळगाव, खानदेश, महाराष्ट्र. सर्पमित्र व वन्यजीव रक्षक श्री सुरेश भाऊ ससार, सुसगाव, पुणे, महाराष्ट्र. देशाला समर्पित घुमनर बंधू यांना मी आता इथे बोलवेल. गजानन राज, वडील, आई विजय व संजय घुमनार. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान आणि जय किसान म्हणून जो नारा दिला ते फक्त एक घोषवाक्य नव्हतं, तो ॲक्च्युली आपल्या जीवनाचा तो मंत्र आहे आणि त्यानुसारच चाललं पाहिजे. तर त्यांनी हा विचार केला की एक जो सैनिक आहे तो देशाचं रक्षण तर करतोय बॉर्डरवरती, पण त्याला आतून समजा मजबूत करायचं आहे तर आपल्याला या म्हणजे शेतकरीच तो मजबूत करू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे सैन्यात मी हे सांगतो की 70 ते 80% जे आमचे जवान येतात ते शेतकरी ॲग्रेग्रियन याच्यामधनं येतात, बॅकग्राऊंडमधनं. तर त्यामुळे आम्हाला माहिती आहे, आम्ही त्यांच्याशी जे जुळतो भरपूर सगळे अधिकारी, एकतर शेती पण हा एक विषय असतो त्यांच्या, कारण का जेव्हा एक सैनिक येतो ते आमचं आम्ही कुटुंब मानून चालतो. तर त्यामुळे आम्हाला माहिती आहे की आज शेतीमध्ये काय प्रॉब्लेम येतात आणि
आम्हाला त्याची थोडीफार जाणीव आहे. आपण 1968 मध्ये हरित क्रांती ला सुरुवात झाली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. स्पेशली पंजाब, हरियाणा आणि ईस्टर्न उत्तर प्रदेशमध्ये याच्यावरती भरपूर भर दिला गेला. हाय यील्डिंग व्हेरायटी जी आहे क्रॉपची ती आणल्या गेली. त्यानंतर त्याच्यासाठी त्याच्यासाठी पाण्याचा साठा, कारण का या व्हेरायटीला पाणी भरपूर लागत होतं. पेस्ट रेझिस्टन्स तर या व्हेरायटी होत्या, पण पाणी भरपूर लागत होतं. तर त्यामुळे पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशनी भरपूर प्रगती केली, तुम्ही पाहिलं असेल. पण झालं काय, याच्यातले जे सधन शेतकरी होते ते तर वरती गेले, कारण का त्यांच्याजवळ तितका बेसिकली खर्च करण्यासाठी, कारण का फर्टिलायझर्स आले, तर त्यांच्याजवळ तो साठा होता. पण जे मार्जिनल फार्मर्स होते ते वंचित राहिले याच्यापासून. आणि स्पेशली साऊथ इंडिया आणि इवन मी म्हणेल आपल्या ईस्टर्न इंडियामध्ये पण या जी हरित क्रांती आहे याचा थोडाफार तर फरक पडला, पण जास्त फरक पडला नाही. उलट मी म्हणेल शेतकरी अजून गरीब झाला आणि तो परत सरकारवरतीच अवलंबून राहत गेला. सो सिस्टमॅटिकली मी असं म्हणेल की हरित क्रांती ॲक्च्युली प्रोग्रेस नाही, आपण सेल्फ सफिशियंट तर झालो फूड ग्रेन्समध्ये, पण त्याचा फायदा जे आहे मार्जिनल फार्मर्सपर्यंत पोहोचलाच नाही ॲक्च्युली. आणि म्हणूनच जे आता आपण इथे सुभाष पालेकरांनी जी झिरो बजेट शेती याबद्दल जे प्रयत्न सुरू केला, ॲक्च्युली आधी त्यांनी स्वतः प्रयोग केले आणि जे आपल्यासमोर जे त्याचा पूर्ण निष्कर्ष आणला, तो खरंच म्हणजे एक मी म्हणेल की एक अशी कामगिरी आहे जी आपल्या भारताला परत या सगळ्या याच्यामध्ये परत पुढे आणू शकते आणि सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. आणि पुन्हा आपण नैसर्गिक पद्धतीवर शास्त्रोक्त पद्धतीने जाऊ शकतो. आपल्याला माहिती आहे ही जी शेती झाली, हरित क्रांतीची जी शेती झाली, त्यामध्ये इश्यू काय झाला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. एक कॅन्सर ट्रेन चालते, ती भटिंड्यावरून जी जोधपूरला जाते तिला कॅन्सर ट्रेन म्हणतात. तर का म्हणतात, कारण का तिथलं सगळं पाणी प्रदूषित झालं आहे पंजाबमधलं. त्यानंतर बाकी या ज्या सगळे ट्रेसेस आहेत सगळ्या धान्यांमध्ये, आणि कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. नॅशनल ॲव्हरेज 80% म्हणजे 80 लोक आहेत पर 1 लाखावरती. त्या भागामध्ये जवळपास 136 लोक आहेत पर लाखावरती. आणि ती ट्रेन एव्हरीडे चालते आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम कॅन्सर पेशंट्स हायर हे घ्यायसाठी राजस्थान साईडला जातात, जयपूर साईडला आणि वरती जोधपूर साईडला. तर त्याच्यामुळे हा जो आहे हा इफेक्ट म्हणजे खूप प्रकर्षाने जाणवतो की आपण याच्यापासून दूर राहिलेलं बरं. आणि म्हणूनच झिरो बजेट शेती हा मूल मंत्र आहे. तर आता आम्ही सैन्यात असून कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, हा पण मला त्याच्यापासून प्रश्न माझ्या ऑटोमॅटिकली उद्भवला. तर पहा, आम्ही काही प्रयोग केलेत. सगळ्यात आधी तर काही वर्षापूर्वी तुम्हाला माहिती आहे मिस्टर यांनी सुभाष पालेकरांनी आपल्या म्हणजे माननीय प्रधानमंत्र्यांना हे दिलेलं आहे काय प्रेझेंटेशन, आणि त्याच्यामध्ये कर्नाटका आणि हिमाचल प्रदेश हे समोर आलेले आहेत. कर्नाटका स्पेशली फॉर झिरो बजेट फार्मिंग आणि हिमाचल फॉर नॅचरल ऑर्गॅनिक फार्मिंग. तर हा चांगला उपक्रम आहे. आणि याचा फरक काय पडला आमच्या ह्याच्यात, आमचे जे जवानांचे जे राशन येते त्याच्यामध्ये 20% जे मिलेट्स येत आहेत आता, जे आम्ही कधीही बघितले नाही, ज्वारी, बाजरी, रागी कधीही बघितले नाही, ते आता सुरू झालेत. बरं, मग त्याच्यानंतर हाही आला प्रश्न की ठीक आहे आपण हे इंट्रोड्यूस तर करतोय, पण का करतोय. तर पहा, सियाचीनमध्ये पुन्हा एक स्टडी तयार केली आम्ही. त्या स्टडीमध्ये असं निष्कर्षात आलं की गहू तर आपल्याला एनर्जी देतो, पण जी ज्वारी बाजरी जी आहे ती एन्ड्युरन्स देतो, म्हणजे लॉंगर रन. आमच्या पेट्रोल 16 तास, 24 तास, 36 तास पण चालतात. मग त्यामध्ये याचे जे प्रोडक्ट्स किंवा याच्यापासून जे बनवलेलं अन्न आहे ते एन्ड्युरन्स, खरंच ते एन्ड्युरन्स देतं. आणि हे ऑटोमॅटिकली समोर आलं. अच्छा, त्यानंतर अजून आता आम्ही काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. तर आमचे जवान पहा, एक जवान 18 वर्षी तो जॉईन होतो. तो नॉर्मली ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड मधून असतो. तो वयाच्या 35व्या वर्षी 37व्या वर्षी
नोकरी सोडतो का? कारण का त्याला माहिती आहे पुढे प्रमोशन्स नाही आहे. कारण का एक तुम्हाला माहिती आहे आर्मीमध्ये स्टीप पिरॅमिडिकल स्ट्रक्चर आहे. सो तो कंटाळून सोडतो. मग त्याच्यासाठी उपक्रम काय? तर तुम्ही पाहिलं असेल शहरामधले जवान नॉर्मली सिक्युरिटी ड्युटीज वगैरे घेतात, बँकेत जातात, इकडे जातात, क्लर्क्स होतात. पण जे आपले शेतकऱ्यांचे पुत्र आहेत ज्यांना शेती सांभाळायची आहे ते घरी जातात. तर आता त्यांना आम्ही हा प्रयत्न आमचा चालू करू शकतो की कसं नॅचरल या ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळायचं आणि ऑर्गॅनिक फार्मिंगपेक्षाही जास्त झिरो बजेट शेतीकडे कसं वळायचं. तर माझा हा उद्देश राहील. जे काही माझ्या आता सैन्यामध्ये आहेत 5-6 वर्ष माझी जी सर्व्हिस आहे त्यामध्ये आम्ही कसं इन्फ्लुएन्स करू शकू आमच्या जवानांना आणि कसं त्या ॲक्च्युअल याच्यावरती आणू या झिरो बजेट शेतीकडे आणि त्यांना कसं प्रवृत्त करू, तो आमचा प्रयत्न राहील. आता गावामध्ये 98% लोकांकडे गाई नाही. 2 ते 3% हा सर्वे मी 15 दिवसाखालीच करून आलोय. तर त्यामुळं काय की पहिले न कळत सॉईलमध्ये काहीतरी शेणखत जायचं. आता ते जाण्यासाठी पण गुंजाईश नाही. आणि पुढे चालून 10-15 वर्षानंतर आपली काय कंडिशन होईल आणि कशी कंडिशन होईल ते कोणालाच माहित नाही. आणि जसं जिल्हा परिषद शाळांचं दुर्लक्ष झालंय, म्हणजे दुर्भाग्य आपलं की ज्या शाळेतून आपण सगळे शिकलो, जी पूर्ण क्रीम आज जी इंडियाला डॉमिनेट करते किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह याच्यामध्ये आहेत ते सगळे जिल्हा परिषद मधून तयार झालेले आहेत. पण त्या शाळा सगळ्या दुर्लक्ष होऊन आता मोडी झाल्यात किंवा रेंटवर देण्यासाठी गव्हर्नमेंटनं प्रपोजल केलं. तर नेक्स्ट आपल्यासाठी मेजर प्रॉब्लेम आहे सॉईलमध्ये न्यूट्रिशनचा. तर माझं एकच आहे की जसं जिल्हा परिषद शाळेचं भविष्य झालंय किंवा अस्तित्व आज झालंय तसं आपल्या जमिनीचं अस्तित्व होऊ नये म्हणून गव्हर्नमेंटनं काय केलं पाहिजे. शेतकरी इज नॉट इंटरेस्टेड गाई पाळण्यासाठी, मजूर भेटणारच नाही आणि त्याला ते परवडणार नाही. तर आपण जमीन जर नसेल तर उद्या सगळ्यांसाठीच प्रॉब्लेम आहे. शाळा नसेल तरी ठीक आहे, देर आर ऑप्शन्स, पण जमीन जर खराब झाली तर ऑप्शन्स आपल्याकडे नाहीच आहे. तर मला ती सवय जास्त बोलायची कळत नाही. थँक्स अ लॉट अँड विश यू ऑल द बेस्ट. आज आपण 5 मान्यवरांचा नागरी सन्मान करणार आहोत. आम्ही काल 5 जणांचा नागरी सन्मान केला आहे. अशा या 10 जणांचं पुस्तक रूपात जीवन कार्य प्रकाशित केलेलं आहे. मी डॉक्टर स्वाती टिकेकर ह्या वसुंधरा स्वच्छता अभियान आणि वसुंधरा धान्य महोत्सवाची भूमिका सांगण्यासाठी मी त्यांना विनंती करते. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि विषमुक्त अन्न हे आमचं एम आहे. शुद्ध हवेसाठी आम्ही टेकडीवर झाडे लावणे, जगवणे हे करतो. चर खणतो, त्यामुळे पाणी अडतं, पाणी जिरतं. आमच्या भागातून वाहणारी जी राम नदी आहे तिच्या स्वच्छतेसाठी काम केलं आम्ही. हे 2006 पासून गेली 20 वर्ष आम्ही सतत करत आहोत. एक डॉक्टर म्हणून मी जेव्हा बदलत्या परिस्थितीकडे आणि बदलणाऱ्या आजारांकडे पाहते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 50 वर्षापूर्वी मेडिकल कॉलेजमध्ये शिकताना आणि नंतर प्रॅक्टिस करताना जे आजार मी बघत होते ते आजार आता खूप कमी झालेले आहेत. उदाहरणार्थ लहान मुलांमधला पोलिओ जवळजवळ हद्दपार झालेला आहे. गोवर कांजिण्या तेव्हा खूप सतावायच्या ते दिसत नाहीत. तसंच ग्रामीण भागात आणि गरीब मुलांमध्ये दिसणारे अन्नाच्या कमतरतेमुळे होणारे आजारी आता दिसत नाही आहेत. पण मग तरी हॉस्पिटल्स का भरलेली असतात याचा जर विचार आपण केला तर असं लक्षात येतं की संसर्गजन्य रोग आपण आटोक्यात आणले, पण लाईफस्टाईल डिसीजेस ज्याला म्हणतात म्हणजे डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि कॅन्सर हे आता इतके वाढलेले आहेत की घरोघरी मातीच्या चुली म्हणायचं तसं घरोघरी हे आजार झालेले आहेत. मग आता यामागचं कारण काय? तर मला 2 कारणं लक्षात आली. एक म्हणजे बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, बैठं काम आणि व्यसनं हा फार मोठा प्रश्न आहे. पण ह्याच्यावर एखाद्या व्यक्तीने जर ठरवलं तर ती प्रयत्नांनी मात करू शकते. पण अन्नाचं काय? दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे अन्न. अन्नासाठी आपण एकटे काही प्रयत्न करू शकत नाही. म्हणून आम्ही 2016 पासून विषमुक्त अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर काम करायला सुरुवात केली. 2016 मध्ये सुभाष पाळेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यामध्ये एक मोठं शिबिर झालं आणि तेव्हापासून या धान्य महोत्सवाच्या रूपाने आम्ही शेतकरी आणि शहरातले ग्राहक यांना जोडण्याचा प्रयत्न करतोय. बँका आपल्याला सांगतात KYC,
तसं आम्ही म्हणतो नो युअर फार्मर. आणि खरोखरच गेल्या 10 वर्षामध्ये शहरातले अनेक ग्राहक शेतकऱ्यांशी जोडले गेलेले आहेत आणि दोघांनाही त्याचा फायदा होतोय. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की विषमुक्त अन्न खाऊया आणि रोगमुक्त होऊया. तर आता आपण नागरी सन्मान ह्यांचं पुस्तक रूपात जीवन कार्य प्रकाशित करत आहोत आणि पुस्तकाचं नाव आहे झपाटलेला भाग 1. या पुस्तकाचं लिखाण आपले लेखक दीपक श्रोते यांनीच केलेलं आहे. मैं उन सभी माननीय व्यक्तियों का हृदय से आभार व्यक्त करना चाहूँगी जिन्होंने उस पुस्तक प्रकाशन और हमारे किसान भाइयों को दी जाने वाली सम्मान निधि के लिए अपना अमूल्य आर्थिक सहयोग प्रदान किया है. आप सभी के इस योगदान के बिना यह कार्य संभव नहीं हो पाता. श्री सूरज मुंद्रा जी पुणे, श्री विजय टालिमकर जी पुणे, श्री नितिन चिमोटी जी पुणे, श्री संजय श्रीकंठे नागपुर, डॉक्टर सुनील निंबाळकर पुणे, श्री अशोकराव डांगोरे नवी मुंबई, श्री हेमंत मोरे ऑस्टिन USA, श्री राजेश उत्तरवार पुणे, श्री दीपक श्रोते नागपुर. आप सभी का सहयोग न केवल सराहनीय है बल्कि समाज के लिए एक प्रेरणादायक उदाहरण है. आप सभी का दिल से धन्यवाद. आणि सेकंड एडिशन आहे सरांच्याच बुकचं रिटायर यंग अँड सेफ इन युअर 40s. दिस इज अ स्टेप बाय स्टेप गाईड. वसुंधरा धान्य महोत्सव के 10 वर्ष पूर्ण होने के इस विशेष अवसर पर हम उन किसान भाइयों को सम्मानित करने जा रहे हैं जो पिछले 10 वर्षों से निरंतर प्राकृतिक खेती को अपनाकर एक प्रेरणादायक उदाहरण प्रस्तुत कर रहे हैं. ये वे किसान हैं जिन्होंने न केवल अपनी मेहनत से विषमुक्त खेती को बढ़ावा दिया है बल्कि समाज को एक स्वस्थ और सुरक्षित भविष्य की दिशा भी दिखाई है. आज उन्हें सम्मान स्वरूप 10,000 रुपये का चेक, सम्मान पत्र तथा 50 पुस्तकों की प्रतियां भेंट की जाएगी और इन पुस्तकों में उनकी ही प्रेरणादायक यात्रा को शब्दों में पिरोया गया है. मी कर्नल श्री प्रवीण गणोरकरांना बोलवते नागरी सन्मान द्यायला. विषमुक्त शेती प्रवास श्री उदय संगारेड्डीकर यांना बोलवते. हे नांदेड मराठवाडा महाराष्ट्रातले आहे. विषमुक्त धान उत्पादक शेतकरी श्री वीरेंद्र बरबटे साचेर तालुका मौदा जिल्हा नागपूर. स्टेजवर नागरी सन्मान बोलवते. पुणे 2026. पर्यावरण रणरागिणी सौ अदिती देवधर व कुटुंबीय. वसुंधरेचे खंदा कार्यकर्ता श्री राजेश उत्तरराव पाषाण पुणे यांना फॅमिली सकट यायचं आहे इथे. पत्रिते बंगला व्हाया सुभाष पाळेकर कृषीचे श्री प्रकाश जाधव केसापुरी माजलगाव जिल्हा बीड यांनी फॅमिली सकट इथे यायचं आहे. आज आपण विधिवत उद्घाटन केलं आहे वसुंधरा धान्य महोत्सव पुणे 2026 वर्ष 10वे दशकपूर्ती सोहळा आहे. बळीराजाचं पूजन करून आपण त्याचं सुरुवात केलेली आहे, विधिवत उद्घाटन केलेलं आहे. मयुरीताई कोकाटे या आमच्यासोबत गेले जवळपास 15 वर्षापासून तरी यासोबत आहे. राहुल दादा पण आहेत. त्यानंतर आज 11 एप्रिल 2026 आज 11 एप्रिल म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ लिहून त्यांनी ज्या काळात शेतकरी वर्गावर प्रचंड शोषणकारी व्यवस्थेने अत्याचार होत होते त्याला वाचा फोडण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं जर ती वाचा फोडून जर स्वतंत्र करायचं असेल, जे शोषणकारी व्यवस्थेत कुचले लोक असतील त्याच्याकरता महात्मा ज्योतिबा फुले आणि या ज्या रणरागिणी म्हणतो आपण अदिती असेल किंवा या आहे किंवा महिला शेतकरी आहे आणि योगायोगाने हे वर्ष जे आहे जागतिक महिला कृषी वर्ष आहे, शेतकरी महिला कृषी वर्ष आहे. आणि या महिलांना उभं राहण्याचं काम शिक्षणाची दारं उभी केली. ते क्रांतीज्योती ज्या क्रांती सूर्याच्या सोबत काम करणाऱ्या होत्या त्या मा सावित्रीमाई फुले यांना मी विनम्र अभिवादन करतो. आज हे झपाटलेलं भाग 1 हे पुस्तक आहे. यामध्ये आपण 10 लोकांच्या कर्मकहाण्या त्यांच्या आयुष्याबद्दल लिहिलेलं आहे. यामध्ये तुम्ही 15 पानात 20 पानामध्ये त्यांचं आयुष्य वाचू शकाल, पण ते जगायचं असेल तर त्यांनी 15, 20, 25 वर्ष घातलेली आहेत. त्याचा तो सार आहे. तुम्ही कोणाला जर काही सांगायचं असेल तर काही सांगायचं नाही. आपल्याला कधी कधी पूर्ण माहिती नसते, पण आपण त्याचा बारकाईने अभ्यास करून यामध्ये जी मांडणी केलेली आहे हे पुस्तक मला वाटते लाखो लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे.
लाखो करोडो रुपयाचे पॅकेज देऊनही शेतकरी आत्महत्या थांबवू शकत नाही. ती ताकद या पुस्तकामध्ये ज्यांची जीवनरेखा मांडलेली आहे त्यांच्यामध्ये आहे. सामाजिक क्षेत्र बऱ्याच लोकांना वाटतं की मी काम केलं पाहिजे, करायची इच्छा आहे, पण फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामच्या पलीकडे आपले काम जात नाही. नाही मला वेळ नाही. पण आमच्याकडे 365 दिवस काम करणारे अदितीसारखे लोक आहेत. आपला नोकरी सांभाळून आमचे खंदे कार्यकर्ते राजेश दादा सारखे लोक आहेत. तेही IT सारख्या कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट पोझिशनवर आहे, पण आजही रोज 2 तास आणि विकेंडला 4 तास टेकडीसाठी आणि या कामाकरता देतात. म्हणून आपण हा उत्सव बघू शकतो. हजारो लोकांसाठी विषमुक्त अन्न देणं आणि महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांना उभं करण्याचं या वसुंधरा धान्य महोत्सव आणि वसुंधरा स्वच्छता अभियानच्या माध्यमातून काम झालं आहे. पण आम्हाला नावाची काही गरज नसते किंवा आम्ही त्यामध्ये जात नाही. ही कुठलीही संस्था नाही, ही कुठेही रजिस्टर नाही, ही लोक चळवळ आहे. आणि या लोक चळवळीच्या माध्यमातून आपण हे सगळं काम करत असतो. इथे खरेदी करणारे आणि विक्री करणारे असा कुठलाही वर्ग नाही. हा सगळा वसुंधरा परिवार आहे. आणि या वसुंधरा परिवारात हा जो आहे विषमुक्त अन्न वसुंधरा धान्य महोत्सव याची तयारी जवळपास 2.5 महिने आधीपासून करावी लागते. आपल्याला वाटतं की 3 दिवसात उभं राहतं, नाही. आणि हा तेव्हा संपतो जेव्हा शेतकऱ्यांचा सर्व माल विकल्या जातो आणि शेवटचा शेतकरी घरी सुखरूप पोहोचतो. आणि हे सगळं नियोजन जर आपल्याला लावायचं असेल तर सगळ्यात आधी शिस्त आपल्यामध्ये यावी लागते. आणि त्यामुळे हे काम शक्य आहे. आणि म्हणून मी 42व्या वर्षी ॲक्टिव्ह अर्निंग बंद केलं. आणि बऱ्याच लोकांनी मला विचारलं म्हणून रिटायर यंग अँड सेफ इन युअर 40 हे पुस्तकाचं 2nd एडिशन इथं आलेलं आहे. माझा कुठलाही विक्रीचा व्यवसाय नाही. या अशा पुस्तकातून येणारं जर काही ॲडिशनल असेल तर मी या चळवळीकरता वापरतो. त्यामुळे जरूर आपण वैयक्तिक करता आणि सार्वजनिक करता हे पुस्तक स्टॉलवरून विकत घ्यावं. इतकं बोलून मी इथं थांबतो. धन्यवाद. सर्वांना प्रथम माझा नमस्कार. मी खरंच वसुंधरा टीमचे खूप खूप आभार मानते की आज ज्या भागाचं मी नेतृत्व करते त्या भागातील नागरिकांना मी विषमुक्त धान्य तुमच्या माध्यमातून उपलब्ध करून देते. त्यामुळे तुमचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार. असेच मोठ्या प्रमाणावर आपल्याला हा पुढच्या वर्षी उपक्रम राबवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला आत्तापासूनच कामाला लावायला लागेल. अजूनही भरपूर शेतकरी आपण या उपक्रमामध्ये सामील करून घेऊयात. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मयुरीताई, आता ना आपला आवाज बुलंद झाला पाहिजे. महात्मा फुलेंचा पुतळा आहे पुणे महानगरपालिकेत, बरोबर आहे. आणि 30 मिनिटाच्या पावसामध्ये पुणे पाण्यात डुंबतं. आणि आपण 15 वर्ष 20 वर्षापासून हे काम करतो. आपल्याकडे सगळी टेक्नॉलॉजी आहे विदाऊट कॉस्ट. आणि पैसा नसला, कॉस्ट नसली की शासन प्रशासनाला इंटरेस्ट नसतो. आपण एकत्रित काम करूया आणि पुण्याला वाचूया. कारण राजेश सारखे आणि आपण सारखे काम केल्यामुळं 10 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया, 10 to 20 स्क्वेअर किलोमीटरच्या पाषाण बाणे टेकडीच्या भोवतालचा एरिया जर टेकडी भविष्यात फोडली गेली नाही तर आजही सेफ आहे. जेव्हा जेव्हा पुण्यामध्ये पूर होतो या भागात होतो का? तर क्लॅप फॉर वसुंधरा आणि मरुहीताई. वसुंधरा धान्य महोत्सव 2026 हे आपलं शुभतेज मंगल कार्यालय पाषाण येथे चालू झालेलं आहे. काल काही मान्यवरांच्या हस्ते आपण याचं उद्घाटन केलं आणि आज देखील आपल्याकडे बरेचसे मान्यवर आलेले आहेत की सगळ्यांचाच नामोल्लेख करू शकत नाही. हा धान्य महोत्सव चांगल्या प्रकारे यशस्वी करण्यासाठी मदत केली त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो. आणि मी सर्वांना एक विनंती करतो की निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, पण आपणही निसर्गाप्रती काहीतरी देणं लागतो. या भावनेतून प्रत्येकाने आठवड्यातून 1 तास तरी निसर्गासाठी द्यायला पाहिजे. आम्ही संजयजी श्रीखंडेंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत सांगावं. ते आपल्यासोबत 2015 पासून जुळलेले आहेत. मी संत्रा उत्पादक शेतकरी आहो आणि माझ्या संत्र्याला मान देण्याचं काम वसुंधरा स्वच्छता अभियानाचे कार्यकर्ते ज्यांनी माझा 4 टन संत्रा ह्या सूस रोडवर 2016-17ला दीपकदादा श्रोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून इथे विकला. मला पैसा मिळवून दिला, मला मान मिळवून दिला, माझ्या संत्र्याला पुण्यामध्ये ओळख मिळवून दिली. आणि तेव्हापासून आज तागायत दर आंबे सीजनला
पुण्यामध्ये जवळपास 10-15 जे ग्रुप्स आहे त्या ग्रुप्सवर माझा संत्रा येत असतो. मला श्रीखंडे दादा म्हणून इथे पुण्यात ओळख मिळाली. मी सर्व वसुंधरा स्वच्छता अभियानाचे कार्यकर्ते यांचे आभार मानतो, धन्यवाद मानतो, क्षमा मागतो की मला तुमचे आभार मानायला 10 वर्ष लागले आहे, परंतु तुम्हीच मला माझी ओळख इथे मिळवून दिलेली आहे. धन्यवाद. दुसरी गोष्ट, ह्या महोत्सवामध्ये उपस्थित जे काही स्टॉलधारक आहे यापैकी बहुतेक स्टॉलधारकांचा माल आमच्या नागपूर नॅचरलला विकला जातो. दादाने सांगितल्याप्रमाणे नागपूरला जर तुमचे कोणी नातेवाईक मंडळी असतील जे विषमुक्त खाऊ इच्छितात त्यांच्याकरता वर्षभर आमचं दुकान अशाच प्रकारच्या ह्या शेतकऱ्यांचा माल तिथे विकत असतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. यानंतर आपले विषमुक्त अन्न चळवळीतील खंदे कार्यकर्ते मराठवाड्यातील नांदेडचे, ज्यांचा पुस्तकामध्ये आपण जीवन प्रवास मांडलेला आहे, ते उदय संगारेड्डीकर आपल्या थोडक्यात मनोगत व्यक्त करतात. माझं कार्य जे काही आहे ते त्या संदर्भामध्ये पुस्तकामध्ये विस्तृतपणे दिलेलंच आहे. पण खरं जर कार्य पाहायचं असेल, काय काम तिथं उभं आहे, म्हणजे हा सन्मान माझा प्रतिनिधी स्वरूपात झालेला आहे, पण सर्व शेतकऱ्यांचा यामध्ये पाठबळ आहे. तर त्यांचं काय काम आहे ते पाहायचं असेल तर आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो आणि आमंत्रण देतो की आपण नांदेडला या आणि हे माझं जे काही कार्य आहे ते बघा. राहण्याची व्यवस्था आहे, खाण्याची व्यवस्था आहे, त्याच्यामुळे फक्त प्रवास करून यायचं. हां, फक्त एका वाक्यात सांगतो काय काम केलं आहे ते. आपण दवाखान्यात जातो आणि डॉक्टरांकडे तपासणीसाठी रांगेत उभं राहतो, लाईन लावतो, वेटिंग करतो. तर मी फक्त उलटं काम केलं आहे. डॉक्टरांना असं काही दिलं खायला की ते सकाळी 5:30 वाजता आपली आपली पिशवी घेऊन माझ्या भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये रविवारी सकाळी झोपेतून उठून येऊन भाजीपाला घेऊन जातात आणि एका दिवसामध्ये म्हणजे रविवारी जवळजवळ 40,000चा भाजीपाला आमचे शेतकरी विकतात. आणि अशा प्रकारे सगळं काही त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं. तर माझी विनंती की त्या पुस्तकामध्ये आपण वाचावं आणि नांदेडला यावं. धन्यवाद. थँक्यू. आज आपण इथून फक्त धान्य घेऊन जाणार नाही तर एक विचार घेऊन जाऊया. शुद्ध अन्न खाण्याचा आणि आपल्या शेतकरी बांधवांना साथ देण्याचा. आणि प्रत्येक वेळी जेवताना मनात एकदा नक्की म्हणूया, अन्नदाता सुखी भव, अन्नदात्याचे कल्याण हो, आजच्या सारखे उद्या मिळो.